श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, 31 मे 2026 रविवारी अधिक मासातील पौर्णिमा आहे. तर या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही प्रभावी उपाय करायचे तर ते जाणून घेऊयात. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यात केलेले जप, दान, पूजा आणि उपाय अनेक पटीने फळ देतात. माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी खालील उपाय श्रद्धेने करावेत. तर पहिला उपाय आहे ओम श्री महालक्ष्मी नमः. मंत्र जप दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कमीत कमी 108 वेळा हा मंत्र जपावा. यामुळं आर्थिक अडचणी कमी होतात, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, धनलाभाचे मार्ग खुलतात. त्यानंतर दुसरा उपाय आहे तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. अधिक मासात रोज संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. विशेषतः हा मंत्र म्हणावा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. त्यानंतर तिसरा उपाय आहे पिवळ्या वस्तूंचं दान करायचे. शक्यतोपर्यंत महिनाभर करा किंवा गुरुवारी तरी कमीत कमी करा. हळद, चण्याची डाळ, पिवळी वस्त्रे, केळी यांचे दान करावे. हे उपाय भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय मानले जातात. त्यानंतर चौथा उपाय आहे श्रीसूक्त किंवा कणकधारा स्तोत्र पठण. दररोज श्रीसूक्त किंवा कणकधारा स्तोत्राचे पठण केल्यास घरातील दरिद्रता दूर होते आणि लक्ष्मी स्थिर राहते. त्यानंतर आहे पाचवा उपाय अधिक मास पौर्णिमेला विशेष उपाय पौर्णिमेच्या रात्री करायचा आहे. तर चंद्राला अर्धे द्यावे, खीरचा नैवेद्य दाखवावा, गरिबांना अन्नदान करावे. यामुळे लक्ष्मी प्राप्ती आणि मनशांती प्राप्त होते. तर मैत्रिणींनो, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच सदिच्छा. श्री स्वामी समर्थ.